ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आज तुम्ही एक टेन्शन मध्ये आहात. जर तुम्ही टेन्शन मध्ये असताल तर तुम्हाला एक 9 अंकापैकी समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 पर्यंत कुठलाही अंक तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवा आणि तुमच्या टेन्शनचं तणावाचं कारण आपल्याला पाहायचंय. आज काय अंक निघतो त्याच्यावरून आपण त्याचं सांगूया नेमका आजच्या तिथीप्रमाणे. तर हा अंक निघाला 3. कदाचित तुम्ही जर 3 अंक पकडला असेल, तुमच्या डोक्यात ठेवला असेल तर तुमच्या तणावाचं कारण काय आहे ते बघूया आपण. बरेच ही जो व्हिडिओ पाहतात त्यापैकी ज्यांनी मनातून 3 अंक जो पकडलाय, समजा तो धरलाय, त्याच्याबद्दल बोलतो. तर आज म्हणजे बऱ्याच दिवसापासून तुम्ही खूप तणावामध्ये आहात. मानसिक संतुलन बिघडलेलं आहे तुमचं, म्हणजे मन तुमचं लागत नाही. आजच्या स्थितीप्रमाणे खूप दिवसापासून तुम्ही खूप तणावामध्ये टेन्शन मध्ये आहात. झोप व्यवस्थित लागत नाही, सतत विचार येत राहतात आणि विशेष म्हणजे तुम्ही मागील काही चुका केल्यात, काही वर्षात म्हणा, काही महिन्यात वगैरे काही असू शकतं, आणि त्या चुकाचा पश्चाताप होतोय तुम्हाला. त्याच्यामुळे खूप तणावामध्ये तुम्ही, आणि तुम्हाला हवं तसं कुठलंही काम होत नाहीये. सतत अपयश येतंय तुम्हाला. त्याचे कारण म्हणजे आपण काही मागे चुका केल्या, सामाजिक चुका म्हणा, कुठल्या तरी भयानक चुका केल्यात, आणि त्या चुकामुळे हे मानसिक अशी चूक केली की तुम्हाला सांगता पण येत नाही, कुणा समोर बोलता पण येत नाही, मन मोकळं करू शकत नाही. कारण तुमच्या मनामध्ये असं झालंय की सांगितलं आपण तर लोक काय म्हणतील, आणि तुमचा विशेष म्हणजे विश्वास राहिला नाही कुणावर. प्रत्येकाकडे संशयास्पद बघण्याचे तुमचे लक्षण दाखवतंय. प्रत्येकामध्ये तुम्हाला चुका दिसत आहेत. तुम्हाला प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती ही चुकीची आहे. म्हणजे तुम्हाला आपण काही जर सांगितलं तर ते आपल्याला त्याचा गैरफायदा घेतील काय की. म्हणजे समाजाविषयी तुम्हाला, अगर नातलगाविषयी, कुणाविषयी माया, सहानुभूती वगैरे अशा गोष्टी राहिल्या नाहीत. तुमचं जीवन एकाकी झालंय, एकटे पडलात, एकटे. कोणतंच तुम्हाला नातलग आपलं म्हणत नाही. तुम्ही संबंधित लोकांचे, नातलगाचे दुश्मन म्हणजे तुम्हाला समजून घेणं गेले सध्याच्या स्थितीमध्ये. त्याच्यामुळे खूप तणावाखाली. कुणी समजा सहानुभूतीने बोलायला जातं तर त्याच्याबद्दलही तुमच्या मनामध्ये शंका येईल, आणि हे तुमचं मन मोकळं होत नसल्यामुळे, तुम्ही खुलेआम बोलत नसल्यामुळे, आणि चुकीचा परत 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 पश्चाताप होतोय तुम्हाला. हे आपण करायला ना पाहिजे होती चूक. नकळतपणे घडली म्हणावं तर तुम्ही त्यावेळेस काही कळलं नाही तुम्हाला ते. आणि आज या गोष्टीचं असं झालंय की भविष्य आपलं काय आहे हेच समजायला गेले. एवढ्या मानसिक तणावामध्ये आजच्या स्थितीमध्ये हे असं 3 अंकाचं सांगतोय तुम्हाला.
जर कदाचित तुम्हाला हे 3 अंक तुम्ही कदाचित धरला असेल मनामध्ये, तर ते तुम्हाला सर्व गोष्टी लागू होतात. आता काही जणांचे समजा धरसोडपणा, एकाग्रतापणा असेल तर थोडंसं चुकीचं पण निघू शकतं, पण जवळजवळ बऱ्यापैकी हे अंक ह्याच्याप्रमाणे सांगतं ते. म्हणजे मानसिक तणावामध्ये अनेक व्याधीने ग्रासलेला तुम्ही, तुमचं पोट साफ नाही, अपचनचा विकार दाखवतोय बऱ्याच दिवसापासून, जी शारीरिक हानी होते, उत्साह नाही, कुठलाही उत्साह नाही, तुम्हाला काम करण्यास आनंद वाटत नाही, उत्साहानं कुठलं गोष्ट करावी असं वाटत नाही, जीवन व्यर्थ आहे, भविष्याची चिंता आहे, आपण सध्याच्या स्थितीमध्ये एकटे पडले आहात. जर तुम्हाला याच्यातून जर बाहेर पडायचं असेल, याच्यातून जर हे करायचं असेल, तर तुम्ही नामस्मरण करणं गरजेचं आहे सध्याच्या स्थितीमध्ये. जर तुम्हाला जीवनामध्ये काही आनंद हवा असेल, उत्साह हवा असेल, तर एकमेव पर्याय आहे, तो म्हणजे ईश्वराचं नामस्मरण करणं, ईश्वरावर श्रद्धा ठेवणं, पूजा अर्चा या गोष्टीमध्ये मन रमवणं. कारण तुम्ही एकटेपणा हा तुम्हाला संतावतोय आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही. एक तर तुमचा मनाचा धरसोडपणा झालाय, मन चंचल झालंय, काही कशात खरं काय वाटत नाही, ईश्वरावर भक्ती नाही पाहिजे तशी. तर तुम्हाला परत एकदा ईश्वराच्या भक्तीमध्ये यावं लागेल, ईश्वराचं करावं लागेल. मन ईश्वराच्या ह्याच्यामध्ये रमवलं तर तुम्हाला अजूनही आनंद भेटू शकतो. आणि तुम्हाला नामस्मरण म्हटलं तर जो सिद्ध मंत्र आहे आपला ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः, तो सतत म्हणा. ज्या वेळेस तुम्हाला असा ताण येतो त्यावेळेस तुम्ही याच्यातून नक्कीच बाहेर पडताल. कारण आजच्या अंकाप्रमाणे तुमची मनस्थिती काही ठीक दाखवत नाही, खूप खराब दाखवतंय. तर तुम्ही यातून बाहेर पडावं, तुम्ही आनंदी व्हावं, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभावं, याकरता मी हा मंत्र जप सांगतोय तुम्हाला. तुम्ही हा मंत्र जप करा, नक्की तुम्हाला आनंद भेटेल. कारण सध्या स्थिती तुमची चांगली नाही. तर असो मंडळी, याबरोबरच आजचा अंक इथे समाप्त करूया. कारण आज जो अंक निघाला आहे, कारण आपल्याकडे दररोज आपण अंक काढतो, पण आज व्हिडिओ टाकावा कारण आपल्याकडे प्रश्न आले होते तसे, म्हणून आपण हे टाकलेलं आहे. तर असो, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.